नेहमी घड्याळ लावलं होतं. तर ते वाचन सगळं मिळून 3.25 तास झालं. तर मी सचिनजींना म्हटलं, सचिनजी अरे 3.25 तास झाले पाठ करायला. अरे हो काय, आई शपथ. तिथेच प्रशांत दामलेला कापला आम्ही. ह्याचे पैसे घेऊन टोपी लावायचे, आपले पैसे काढायचे. ते धंदे आम्हाला सुचत नाहीत आणि सुचणार पण नाहीत. पण आज मी म्हणतो ना की तुम्हाला विद्या प्राप्त होते, बरोबर, पण त्या विद्येचा ज्यावेळी तुम्ही दुरुपयोग करता त्यावेळी ती विद्या पण तुम्हाला सोडून जाते. अरे काय म्हणताय, कसं आहे, वा 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 वा, अरे असं बघितलं तरी ह्याला काय वाटलं की आयला शो का कॅन्सल केले असं विचारायला आले सगळे. आम्ही सगळे बसलोय, दीपक चिरे सगळे प्रत्येक आहे. तर ते नाही काय झालं, माझा आवाज बसला पण प्रयोग कॅन्सल करावा लागला, सॉरी त्याला हे झालं असं झालं. तर तो समोरचा माणूस म्हणाला नाही 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 त्यासाठी नाही, आम्हाला प्रयोग पाहिजे म्हणून आलं. तर हा असा बोलणारा माणूस काय काय कधी आहे प्रयोग, या 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 आई शपथ. नेहमी अशोक सराफ दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मी कशाला पाहिजे, मामा तुम्ही हिरो आहात या फिल्मचे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सीनमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला उठावंच लागेल 6 वाजता. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकार या आपल्या पुढच्या भागामध्ये मी आज अशा एका कलाकाराला घेऊन आली आहे. त्यांची कॉमेडी पाहत पाहत खरं तर आपण मोठे झालो आहे. लक्ष्मीकांत बेर्डे असतील, अशोक सराफ असतील, सचिन पिळगावकर असतील, यांच्या सोबतीने त्यांनी गेली अनेक वर्ष आपलं निखळ मनोरंजन केलं आहे. तर असे अभिनेते जयवंत वाडकर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि आपल्या गप्पा असणार आहेत. निमित्त माझ्यासाठी काय की नवरा माझा नवसाचा सगळ्यांचा आवडीचा मूवी 2004ला आलेला, त्याच्या रिलेटेड गप्पा आणि इतर काही गप्पा पण मारूयात. तर सगळ्यात आधी तर नवरा माझा नवसाचा कडेच वळूयात. हा इफ आय एम नॉट रॉंग हा पहिला मूवी असेल की जो अख्ख्या बसमध्ये शूट झाला आहे आणि त्यात तुमचं जागेपणी घोरणारा माणूस. कुठून आलं हे कॅरेक्टर? नवरा माझा नवसाचा या फर्स्ट पार्टबद्दल काय सांगाल? काय आठवणी आहेत, काय किस्से आहेत? मला तर वाटतं की जर सुरू केलं तर हाच एक सेगमेंट होईल. परत मला पुढच्यासाठी परत बोलवावं लागेल. खूप किस्से आहेत. आणि नवरा माझा नवसाचा जी सुरुवात झाली होती ती आम्हाला सचिनजींनी सांगितलं की तुम्ही आहात वगैरे, आणि आम्ही वाचन केलं होतं त्याचं. आणि ते वाचन आम्ही केलं होतं संकुल जे आहे आपलं माटुंग्याचं आपलं थिएटर, तिथे आम्ही ते वाचन केलं होतं. बेंचवर बसून असे सगळे ॲक्टर्स बोलवलेले वाचलं. आणि संतोष पवारने लिहिले, हे पण संतोष पवारनेच लिहिले सेकंड. तर ते वाचलं आणि आम्ही मला ती वेळ लावायची सवय आहे, नेहमी घड्याळ लावलं होतं. तर ते वाचन सगळं मिळून 3.25 तास झालं. तर मी सचिनजींना म्हटलं, सचिनजी अरे 3.25 तास झाले पाठ करायला. अरे हो काय, आई शपथ. तिथेच प्रशांत दामलेला कापला आम्ही. प्रशांत दामले पण त्या फिल्ममध्ये होता आधी. तर तिथे प्रशांत दामले पण येतो आणि मग तो अंताक्षरी खेळतो येतो आणि मग त्याला तो दिसतो आणि तो उतरतो, म्हणजे जसे रीमा लागू वगैरे मध्ये येतात तसे. त्यामुळे ते कापलं, ते तिकडे कापलं. त्यानंतर काय झालं, आम्ही पहिल्या दिवशी गेलो आणि गणपतीपुळ्यामध्ये होतो आम्ही. आणि पहिला दिवस आमचा, आणि सचिनजी एकदम जोशामध्ये, एकदम सगळं खुश, एकदम मस्त असं. आणि एवढे लोक क्लायमॅक्सला सगळेच लोक होती. आणि समाव काहीतरी म्हणजे एकतर एक त्यांचा असोसिएट डिरेक्टर होता, त्याने ऐनवेळी नाही बोलला होता. समीर विद्वंस त्यावेळी असिस्टंट होता त्या फिल्मला. म्हणजे पहिले शेड्यूल होता तो, त्यानंतर तो आजारी पडला बिचारा आणि मग तो नव्हता. पण समीर विद्वंस पण होता. तर आम्ही पहिल्या दिवशी शूट केलं. त्यानंतर काय ते काहीतरी पाहिजे, कोणतरी पाहिजे. मग आम्ही ज्यावेळी MTDC मध्ये रात्री जेवलो वगैरे आणि बसलो होतो, त्यावेळी मग अशोक सराफ आणि विजय पाटकर सचिनजींना म्हणाले की तू वाढायला घे ॲज अ ॲसिस्टंट. मग मला त्यांनी म्हटलं हां चल ठीक आहे म्हणून मग मी ॲसिस्टंट झालो. आणि मग नेक्स्ट डेपासून
ॲक्टिंग प्लस जवळजवळ डिरेक्शन. कम्प्लीट ते शेड्यूल मला वाटतं 21 दिवस मी केलं होतं ते. तिकडचं आणि केलं. आणि मग तर माझी सवय आहे, म्हणजे माझं स्कूलच ते होतं एन चंद्रा आणि जॉन मॅथ्यू सरफरोश वगैरे आमचा. तर ते स्कूल माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मी म्हटलं की यार म्हटलं हे सर असं आपण सगळ्यांना तुम्ही बोलवा. मग सगळ्यांना म्हणजे आज शूटिंग झालं की आज रात्रीच सगळे जे हेड असतात, कॅमेरा, थिएटर किंवा आर्ट डिरेक्टर, या सगळ्यांना बोलवायचो. सचिनजींबरोबर डिस्कस करायचो आम्ही दोघं. आणि मग हे 3 सीन करायचे. म्हटलं एक सीन राहू दे चौथा आपल्याकडे, कारण आपलं समजा लवकर संपलं तर आणखीन एक सीन करू आपण. असं करून आम्ही प्रत्येक वेळी 4 सीन केलेत आम्ही. आणि झालं. मग मी ते बोलवायचो सगळ्यांना. सगळी आंघोळ केली की सगळे आमच्या रूममध्ये मग ते वाचून दाखवायचं. आणि मी आधीच काढून ठेवायचो सचिनजींबरोबर बोलून प्रॉपर्टीज अमुक तमुक. आणि मग टॅली करायचो त्यांच्याबरोबर. मग ते ओके मग कुठून सीन सुरू करणार आपण, हा सीन इथे बसलेत, इथून सुरू होणार. मग आपण सीट्स किती काढायच्या, त्या सगळ्या सीट्स होत्या बसच्या. ती बस स्पेशल बनवलेली होती. त्याच्यावर जवळजवळ 70-75 हजार रुपये खर्च केले होते सचिनजींनी. तुम्हाला कधी कधी ते वर लाईट पण आता किनो म्हणतो आपण, ते दिसतात कधी कधी त्या लाईट्स दिसतात, कधीतरी जम्प होते त्या गाडी त्यावेळी. तर त्या सगळ्या लावलेल्या होत्या तिकडे. पण मग ती जेव्हा बस म्हणजे सुरू असताना ते कसं शूट केलंय, म्हणजे कसं शूट म्हणजे तेच सांगतो ना. शूट म्हणजे ते म्हणायचे की इकडे कॅमेरा माउंट होणार, संजय मेमाणे म्हणे. ओके. मग लगेच संतोष पुटाण्याला, संतोष बाबा या पुढच्या 3 सीट काढून टाक. त्या 3 सीट बोल्टवर होत्या सगळ्या, त्या काढायच्या. तिथे कॅमेरा माउंट व्हायचा. म्हणजे तू इथे सीटवर, तर इथून कॅमेरा. म्हणजे हे सगळं अरेंजमेंट केलेलं होतं आम्ही आधीपासून. त्यामुळे ते तसं शूट व्हायचं. आणि खोटं वाटेल, आम्ही इंद्रप्रस्थवरून 18 किलोमीटर यायचो कोलाडला. सकाळी 6ला उठून 18 किलोमीटर यायचो. तिकडे आमचा बेस होता 18 किलोमीटरवर. तिथे आम्ही सगळे मेकअप, नाश्ता वगैरे करायचो. आणि मग कोलाडवरून जो पुण्याला रस्ता जातो तिथे अख्खं शूट झालेलं आहे. तर ते तिथेच शूट करायचो आम्ही. आणि तुला खोटं वाटेल, 8:15ला माझा पहिला शॉट ओके असायचा. 8:15ला एवढी लोक घेऊन. एक्झॅक्टली. कळलं. आणि ते अगदी आपण म्हणतो ना पूर्वीसारखं असं तापा चालायचा. हे बस, मग प्रतिपदेची बस, मग जनरेटर, असं त्यावर सगळं टाकून असं चालायचं ते सर. असं. आणि 2004 आणि असं चालायचं ते सगळे एकत्र. आणि 2-3 गाड्या असं चालायचं सगळे. ज्याचं नाही ते बसमध्ये बसायचं त्यांनी. प्रतिपदेची बस होती ती. असं आम्ही ते शूट करायचो. आणि अक्षरशः कठीण होतं खूप. कारण का त्या एनडी वगैरे असे ते सगळं लावलेलं असतं. आपल्याला वाटतं ओपन नाही आहे, ते बंद आहे सगळं. बरोबर. त्यावर मॅच करण्यासाठी संजय मेमाणे असल्यामुळे त्यांनी ते सगळं केलं होतं. एवढं गरम व्हायचं म्हणजे ना आत गाडीमध्ये. पण मला असं वाटतं की माझ्यासाठी तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि मग जी काय मजा होती ती एवढी सगळी मजा असायची. आणि मला नेहमी अशोक सराफ 2-3 दिवसापासून मी कशाला पाहिजे, मामा तुम्ही हिरो आहात या फिल्मचे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सीनमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला उठावंच लागेल 6 वाजता. अरे रे, सकाळी उठायचा प्रॉब्लेम होता. सकाळी. बरं, तुमच्या कॅरेक्टर बद्दल मला विचारायचं, कुठून आलं ते कॅरेक्टर? घोरणारा, जागेपणी घोरणारा माणूस. ते ऍक्च्युली पिळगावकरांचंच आहे. ते त्यांनीच मला सांगितलं तुला हे करायचं आहे. आणि मग संतोष आणि आम्ही ते बसून ते थोडं रिॲक्ट कसं करायचं काय केलं आणि लगेच पकडलं ते. कारण नाटक. आणि म्हणूनच म्हटलं नाटक म्हणून थिएटर करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला पुढे काही आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे मी इतक्या दिग्गज लोकांबरोबर कामं करतो आज, अक्षय असेल, अजय असेल, अमिताभजी असतील, सगळ्यांबरोबर. पण आपल्याला प्रॉब्लेमच येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे काय आहे काय नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. त्यामुळे थिएटर हे खूप कामाला येतं अशा वेळी. आणि खूप मजा म्हणजे तिथे नाश्ता करणं, त्यानंतर मेकअप करणं,
या सगळ्या गोष्टी किंवा विजय पाटकर एवढी सगळी अवली लोक एकत्र आली होती. आणि तर तुमचं म्हणजे विजय पाटकर सर असतील किंवा प्रदीप पटवर्धन सर असतील, रीमा लागू असतील, तर तुम्ही आधीपासून तुमची ती जडणघडण झाली. मला त्याबद्दल पुन्हा कॉलेजच्या लाईफमध्ये जाऊन तुम्हाला विचारायचं की काय होते ते दिवस. कारण तुला काय सांगणार, कॉलेजमधले दिवस म्हणजे आजही मी त्यांच्याशी कनेक्ट असतो. आजही त्यांच्या पिकनिकला जातो त्यांच्याबरोबर. मी बँकेतल्या लोकांच्या बरोबर जातो. माझ्यापेक्षा जवळजवळ आता ते सगळे 80च्या ह्याच्यात आलेत. अच्छा, म्हणजे तुमच्या वेळेस बँकेतली लोक त्यांच्याबरोबर पण मी पिकनिकला जातो दर वर्षातून 2दा. त्यामुळे मला असं वाटतं की ना या गोष्टी पाहिजेत आयुष्यामध्ये. त्या तुम्हाला पुढे नेतात. एक्सपिरियन्स लोकांबरोबर राहणं, त्यांचा अनुभव घेणं. तर कॉलेजमध्ये असताना तर काय, मी तर क्रिकेटरच होतो, त्यामुळे माझा काही संबंधच नव्हता. कुठून आली ऍक्टिंग? कुठून आली ऍक्टिंग? आली कारण एक वादळ आलं आयुष्यात. सतीश पुळेकर नावाचं, जो आमच्या सगळ्यांचाच गुरु आहे, पाटकर, मी, प्रशांत असेल, प्रदीप असेल, हर्ष शिवशरण असेल, आमच्या सगळ्यांचाच गुरु. ते वादळ आलं आणि मग काय, त्या वादळाबरोबर माझं क्रिकेट गेलं बाजूला आणि मी हळूहळू म्हणजे मी कॉलेजमध्ये माझा स्वभाव तसा असल्यामुळे मीच प्रोड्युसर, मीच सगळं, मीच ॲक्टिंग, मीच. अक्षरशः कोणाकडे पैसे नव्हते, कोणीच नाही नोकरी करायचा. फक्त मी बँक ऑफ इंडियामध्ये पार्ट टाइम नोकरी करायचो. आणि सतीश पुळेकर आर्म्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते. तेवढेच दोघंच जण, काही नाही, कोणाकडे पैसे नाहीत, काही नाही. तर मी घरून अक्षरशः घरून डबे आणायचो, जेवायचे, माझी आई बनवून द्यायची. आणि तुला खोटं वाटेल, आमचा एक सेट होता, 9 ठोकळ्यांचा सेट. 9 ठोकळे, बाकी काही ठोकळे. माझ्या गिरगाव चौपाटीत कोळी असल्यामुळे आमची शेड वगैरे होती, तर त्या तिथे असायचे ते. तर तिथून तू विचार कर, तिथून जेव्हा आम्ही आणायचो ना ते ठोकळे, प्रशांत, मी, प्रदीप, हातगाडीवर. आणि त्या हातगाडीवर आणताना साहित्य संघामधला एक रफी म्हणजे तो गायचा म्हातारा माणूस होता. कारण साहित्य संघामध्ये बस बाहेर उभी राहते ना, तो सामान सगळं त्या हातगाडीवर आणून तो फक्त साहित्य संघात सोडतो, असं त्याचं काम. तर त्याला आम्ही बोलवलेलं, तू ये बाबा, चल हातगाडीवर तुझी घेऊन ये. त्या हातगाडीवर ते ठोकळे ठेवले, त्याला वर बसवला आणि लिटरली आम्ही सगळे लोक धक्का, म्हणजे त्या हातगाडीबरोबर सिडनॅम असेल, एल्फिस्टन असेल, इथे आम्ही ते ठोकळे घेऊन यायचो, आमचा सेट घेऊन. म्हणजे आत्ताच्या मुलांना सांगितलं नाही करणार ते लोक, इम्पॉसिबल असं म्हणू नये, पण आताच्या लोकांना सगळंच इझी झालं, सगळं पुढे गेलंय, सगळंच सोपं झालंय. त्यामुळे मला असं वाटतं, पण ती कष्ट केले पाहिजेत असं मला वाटतं, की त्याची कष्टाची जाण तुम्हाला असली पाहिजे, त्याशिवाय नाही होत. इझिली काही अवेलेबल असेल, मला वाटतं इझिली आयुष्यात कोणाला काहीच मिळू नये, त्याची किंमत नाही कळत. म्हणून मी नेहमीच म्हणतो, आपण ज्यावेळी म्हणतो ना की एखादी मुवमेंट करतो आपण, अरे आपण हे फ्री करूया, ते नाही. मी म्हटलं 5 रुपये, 1 रुपया तरी त्याला चार्ज मार. त्यांना कळलं पाहिजे की बाबा येस, त्या पैशाची व्हॅल्यू ही आहे, ही कळली पाहिजे. ती आपल्याला खूप गरजेचं आहे ते. त्यामुळे असं थिएटर सुरू केलं. आणि मग काय, मी हळूहळू, मला तर मी पहिलं काम केलं होतं ते प्लॅनचेट नावाची एकांकी होती, राजीव जोशी त्याची एकांकी होती. आणि माझं काम किती सालची गोष्ट आहे ही? 78. बापरे, खूपच. म्हणजे 78. आणि मी तो स्मशानातला माणूस दाखवलेला असतो, काम करणारा. काय नाही, ते ग्लास आणून ठेवतो, बोटं ठेवतो, एवढंच काम माझं पहिलं. दॅट इज माय फर्स्ट काम. आणि मग नंतर मग आणि आमच्याकडे कॉलेजमध्ये इंटर लँग्वेज कॉम्पिटिशन व्हायचं त्यावेळी सिद्धार्थमध्ये, म्हणजे इंग्लिश, गुजराती, हिंदी आणि मराठी. म्हणजे एवढं त्यावेळी तर कॉम्पिटिशन, म्हणजे मुस्ताक मर्चंट, कादर खान, हे लोक बसवायला यायचे आमच्याकडे सिद्धार्थमध्ये. तर ती कॉम्पिटिशन व्हायची आमच्यातच आधी 4 लँग्वेजमध्ये. ती इतकी सॉलिड असायची ना, बापरे, हे सगळे लोक असं, म्हणजे आपण जे इंटर कॉलेज आम्ही जे बघितलंय तसं आता नसतं. आता काय, म्हणजे आता एकतर माझे 2 मुद्दे आहेत. एक तर आहे की बालनाट्यांचा एक विषय, की बाबा आता बालनाट्य तितकीशी नाही दिसत, किंवा असलं तरी बाबा मे बी कार्टून्सची बालनाट्य, किंवा हे बालनाट्याचं मेन हे होतं की नवा ऑडियन्स घडावा. कारण तिथून एक आहे की जो ऑडियन्स येतो आणि कलाकार पण येतात फॉर दॅट मॅटर. तर त्याबद्दल एक मला ती जाणून घ्यायचं की बालनाट्याबद्दल काय वाटतं सध्या, काय आहे आणि काय यावं. मी खूप आधीपासून प्रयत्नात होतो, म्हणजे विनोद तावडे असतील त्यांच्याबरोबर,
जे कल्चरल मिनिस्टर आहेत त्यांना सगळ्यांना म्हणत होतो की तुम्ही इंटर स्कूल कॉम्पिटिशन चालू करा, कारण तिथून आपला ऑडियन्स म्हणा, तिथून आपले ॲक्टर्स म्हणा सगळेच तयार होतात, किंवा व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे तो तिथून खरा होतो आणि तिथून मुलं तयार होतात. म्हणजे साधारण आपण 5वीतला आपण आधीपासूनच 4थीपासूनच करतात, पण आपण एक 4थी-5वीची मुलं धरली तरी त्यांना ते 5-6 वर्ष स्कूलचं थिएटर प्लस ऑफकोर्स तो तिथे थिएटर करतो म्हणजे तो कॉलेज पण असं बघणार की जिथे थिएटर कुठे चालतं तिथे येणार, पण तिकडे पुन्हा 4 वर्ष असं एक 10 वर्ष तरी ते थिएटर प्लस नंतर स्टेट कॉम्पिटिशन आहे. आता आपल्याकडे स्टेट कॉम्पिटिशन पण आहे, पण ती तेवढी नाही. पूर्वी म्हणजे 5-5, 6-6 सेंटर असायचे मुंबईतल्या मुंबईत. आता नाही आहे. आता आय थिंक एक किंवा दोन आहेत, कल्याण आणि मला वाटतं आय थिंक ह्याला असतं रवींद्रला. आता 2 ते 3च आहेत, 2च आहेत. कल्याण आपण आपल्याकडे नाही पकडू शकत मुंबईत, ते 2च आहेत आता. त्यामुळे कसं आहे की ती कॉम्पिटिशन तिकडनं सुरू झाली ना तर मला असं वाटतं काहीतरी होईल. तर आता मी प्रयत्नात आहे. आता मी शैलेश म्हणून आहेत छबिल्लाचे चेअरमन, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. तर आम्ही छबिल्लास थिएटर जे आहे, जे पूर्वी वर होतं ते आता खाली त्यांचं एक थिएटर आहे, ते मी असंच गेलो होतो तर बघितलं आणि म्हटलं हे असं होऊ शकतं. मग अजित दांडेकरांना पाठवलं, त्यांनी चेक केलं, मग तो म्हणाला येस आपण एक्सटेंड करू शकतो आणि वर थिएटर करू शकतो, वर लावून वगैरे. आणि मी बोलून बघितलं, तिकडनं त्या माणसाला उभा केला, माझा आवाज येतो का वगैरे वगैरे. तर ते थिएटर चालू करण्याचं आता आहे आणि त्यांच्या अंडर म्हणजे छबिल्लास शाळेच्या अंडर एक इंटर स्कूल कॉम्पिटिशन आम्ही घेणार आहोत यावर्षी. म्हणजे आता जे येतं वर्ष आहे ते साधारण जून-जुलैला ते करू आम्ही असं डोक्यात आहे. तर ती एक कॉम्पिटिशन सुरू झाली ना इंटर स्कूल तर खूप मजा येईल. आणि आता तर एवढी, आणि तो जो ऑडियन्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्स तयार करायला पाहिजे आपल्याला. आपला ऑडियन्स जो गेलेला आहे, इवन इनफॅक्ट आता बालनाट्याचा विषय निघाला आहे. आम्ही एक नाटक पण करतोय आता, खूप सुंदर नाटक आहे, त्याचं नाव आहे आजीबाई जोरात. तर हे नाटक जे आहे ते क्षितिज पटवर्धनने लिहिलेलं आहे. प्रतिम, तुम्हाला माहिती आहे क्षितिज पटवर्धन खूप चांगला रायटर, चांगला कवी, चांगलाच आहे. तर त्याने ते लिहिलेलं आणि इतकं सुंदर नाटक आहे. आणि आजच्या जीवनावर, आजच्या मुलांवर जो परिणाम आहे मोबाईलचा, त्याच्यावरचं नाटक आहे. गरजेचं नाटक आहे. आणि त्या मोबाईलमधून कसं बाहेर काढतात ते फॅमिली सगळ्यांना, त्या मुलाला. तर तो मुलगा आहे अभिनय बेर्डे, आजी आहे निर्मिती सावंत, आई बाबा आहेत पुष्कर श्रोत्री आणि मुग्धा गोडबोले, आणि त्यातला विलन आहे तो मी आहे. अरे बापरे, तुम्ही विलन आहात. त्याचं नाव गेमाड असं आहे आणि खूप छान आहे. कारण तुम्ही जे नाटक केलं, तो जो थिएटर केलं ते खूप काय म्हणतो त्याला, बेसिक म्हणू नाही शकत, पण कथा वॉज हिरो, कथा इज स्टील हिरो. पण आता ती जी टेक्नॉलॉजी येत चालली आहे तर त्याच्याशी कोपअप कसे करता, म्हणजे तुमची जनरेशन कशी कोपअप करते त्याच्याशी? मी तर नेहमीच संहितेला महत्त्व देतो. आज क्षितिज पटवर्धनचं हे नाटक आहे, संहिताच एवढी सॉलिड स्ट्रॉंग आहे, विषयच एवढा स्ट्रॉंग आहे की आजकालची मुलं जी गेममध्ये अडकलेली आहेत त्याने केवढी तरी व्हिडिओज आम्हाला पाठवलेत सगळे, की कसं मुलगा अक्षरशः रडतोय फोनसाठी, अक्षरशः मारतोय आई वडिलांना, किंवा तो गेम खेळताना बॅड लँग्वेज बोलतोय, सगळं करतोय. इनफॅक्ट असं होतं की काही लहान मुलांचे ना फोन हातात असताना त्यांच्या पापण्या पण हे नाही होत. नाही आणि एकतर त्यांनी आपल्याकडे ते केसेस झालेले आहेत, मोठमोठ्या लोकांची मुलं सुद्धा ज्यावेळी वळून उडी मारली ती त्या गेमच्या मुळे मारलेली मध्ये. तो आलेलं ते प्रकरण 2-3 प्रकरणं आहेत तशी. तर ते खूप वाईट आहे ना. तर ह्याच्यातून बाहेर कसं काढायचं, तर त्याने ते लिहिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला एवढं इम्प्रेस झालो ना आम्ही तर लगेच म्हटलं येस करूया. आणि मी आणि पुष्कर असल्यामुळे सुबोध भावे माझ्या इथे राहतो, सुबोध भावे मी त्याला अण्णा म्हणतो, अण्णा आम्ही नाटक करतोय पुढचं असं असं. तू आणि पुष्कर प्रयोग कधी आहे, त्याचा प्रयोग कधी होणार आहे असलं.
कारण आम्ही दोघं कुठे कुठे असतो बिझी नेहमी. त्याला म्हटलं नाही, आमचा प्रयोग ठरलेला आहे, 30 एप्रिलला आमचा प्रयोग आहे म्हटलं. पहिला प्रयोग 30 एप्रिलला आहे. आणि फाळकेंची ती आहे जयंती आहे मला वाटतं. त्या दिवशी आम्ही ते नाटक ओपन करतो, त्यामुळे मजा येणार आहे. आणि खूपच, आणि त्यातून जर जी ऑडियन्समध्ये आलेली मुलं जरी इन्व्हॉल्व झाली आणि त्यातून जर त्यांनी अजून 2 लोकांना जरी सांगितलं, त्या पालकांनी पण सांगितलं तरी एवढा बोध घेतला ना तरी खूप झालं. बरं, कमिंग बॅक टू की निर्मिती सावंतपणाचं, तर निर्मिती ताईंसोबत खूप कामं केली, लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत कामं केली, तर आठवणीतले काही किस्से आहेत का या सगळ्या कलाकारांसोबत? आणि नवरा माझा नवसाचा 2 येतोय पण प्रदीप पटवर्धन नाही आहेत, रीमा लागू नाही आहेत, ह्याच्यात किती ती उणीव भासतीये त्यांच्याबद्दलचे काही किस्से? आता मी ज्यावेळी गेलो होतो करायला, माझं पण काम संपलं त्यातलं, पण त्यावेळी प्रदीपची आठवण येणारच होती, त्याबद्दल काय प्रश्नच नाही. पण प्रदीप पटवर्धनसारखा सुपरस्टार तर मी बघितला नाही आमच्या काळातला. म्हणजे यू बिलीव्ह रसिका, मी तुला सांगू का, ठाकूरदार नाक्यावर तो नाचायला यायचा ना, अक्षरशः 2,000 ते 2,500 बायका आणि मुली असायच्या बघायला. वा, एवढा सुपरस्टार तर मी बघितलाच नाही त्या एवढा. म्हणजे आपण ज्यावेळी मोरूची मावशी त्यावेळी बघायचो, त्यावेळी प्रशांत होता त्याच्याबरोबरीने, पण प्रशांत नाही दिसत आपल्याला. प्रदीप पटवर्धनच आठवतो आजही, कळलं का? म्हणजे ते जर मोरूची मावशी जर प्रदीप पटवर्धन आठवतो, म्हणजे इतका सुपरस्टार. म्हणजे त्यावेळी सुद्धा बापरे, म्हणजे त्याच्या एवढं टायमिंग म्हण किंवा गाण्याचं अंग म्हण, वाचवण्याचं अंग म्हण, सगळं होतं. एक एकांकिका आम्ही केली होती निरोप नावाची, त्यामध्ये प्रदीप पटवर्धनचं नाव होतं, पण प्रदीप पटवर्धन ऍक्टिंग नव्हता करत. त्यावेळी पण सुपरस्टार होता, पण त्याला पुळेकरनी ढोलकी वाजवायला ठेवलेलं. तो सगळं ढोलकी वाजवायचा आमच्या अख्ख्या एकांकिकेत, टायमिंग आणि त्याच्यावर, आणि काही सांगावत नाही लागायचं. आणि नट असल्यामुळे तो बरोबर टाप धम धक धक चाळा इतकं सगळं. मला इतकं आठवतं की त्याला त्यावेळी ढोलकी वाजवायला ठेवला होता. त्याला वाईट वाटलं होतं, पण नाही, पण त्यांनी पुळेकरांनी सांगितले ना, सरांनी सांगितलं चला करा असं. त्यामुळे त्याकडे खूप म्हणजे अदरवाईज सुद्धा इतक्या क्वालिटीज होत्या त्याकडे. खूप ग्रेट होता तो, खूप ग्रेट. लवकर गेला, पण काय ठीक आहे, आता माणसाच्या इथे लिहिलेलं आहे ते कधी जाऊ नाही शकत. लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल काय? लक्ष्मीकांतबद्दल बोला तर मी आता काय बोलू, म्हणजे त्याच्या आठवणीने मी खूपच इमोशनल होतो रादर, कारण त्याने आम्हाला शिकवलं, त्याने आम्हाला घडवलं. म्हणजे तो हिरो असल्यामुळे त्याकडे स्क्रिप्ट पहिली जायची आणि तो वाचली स्क्रिप्ट की तो सांगायचा हा माझ्याचा रोल वाडकर करणार, हा पाटकर करणार, हा विनय हेडेकर करणार, तो ठरवायचा. मग बाकीचे तू काय आणशील हे असं आम्ही काम करायचो त्यामुळे त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असायचो. क्रिकेटच्या मॅचेस असल्या की त्याला मॅचेस आवडायच्या, म्हणून त्या घरी आम्ही दुसरीकडे काम करत असलो त्यांना सांगणार, अरे बाबा त्यांना पाठव जरा लवकर, 5 वाजेपर्यंत पाठव. मग आम्हाला डिरेक्टर येणार आहे, तो पॅकअप आहे. अरे पण ते 2 सीन ते उद्या करूया आपण, तुम्हाला लक्ष्मीकांतनी बोलवलं घरी, आम्ही घरी यायचो. मग विनय हेडेकर वगैरे सगळेच आम्ही बसायचो. खूप मजा. विनय हेडेकर किमा चांगला बनवतो म्हणजे आजही, पण तो आम्ही सगळे मिळून ते मॅचेस बघायचो. आणि तू अशी बसलीस आणि हात सोडणं आणि विकेट गेली की तो एवढा चिडायचा आणि आपण आई शपथ मॅच संपेपर्यंत आपण असेच. खूप किस्से आहेत त्याचे, खूप. एक तर किस्सा असा आहे लक्ष्मीकांतचा की आम्ही नाटक करतो, पहिलं त्याचं नाव रंगीत संगीत उचल मागणी, मग नुसतं संगीत उचल मागणी, मग तिसऱ्या वेळी उचल मागणी, असं 3 वेळा ते ओपन झालं होतं नाटक. तेच नाटक. त्यामध्ये तिसऱ्या वेळी लक्ष्मीकांत नव्हता, त्यावेळी जनार्दन परब वगैरे होते, पण आम्ही सगळे तेच होतो. आणि तेच नाटक नंतर पुरुषोत्तम बेर्डेंनी केलं, ते बिघडले स्वर्गाचे द्वार. तेच 1000च्या वर प्रयोग झाले, ते सेम नाटक. पण त्यावेळी ते समाव काय माहिती नाही, ते चालत नव्हतं. तर ते एकदा आम्ही साताऱ्यात प्रयोग करत होतो, आणि साताऱ्यात प्रयोग करताना गेलो तो बुकिंगच नाही ऐकला, तर कॅन्सल करूया प्रयोग, की आम्ही कॅन्सल केला आणि आम्ही पत्ते खेळत होतो सगळे.
पत्ते खेळतो आम्ही आणि 5-6 लोक आली सातारची. अरे काय म्हणताय, कसं आहे, अरे वा 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 वा, अरे असं बघितलं त्याला ह्याला काय वाटलं की आयला शो का कॅन्सल केले असं विचारायला आले सगळे. आम्ही सगळे बसलोय, दीपक चिरे सगळे पत्ते खेळले. तर ते नाही काय झालं, माझा आवाज बसला पण प्रयोग कॅन्सल करावा लागला, सॉरी त्याला हे झालं असं झालं. तर तो समोरचा माणूस म्हणाला नाही 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 त्यासाठी नाही, आम्हाला प्रयोग पाहिजे म्हणून आलं. तर हा असा बोलणारा माणूस काय काय कधी आहे प्रयोग, या 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 आयुष्य म्हणजे आत्ता आवाज बसलेला अरे देवा. असं असे कितीतरी किस्से आहेत त्याचे, कितीतरी किस्से आहेत. बापरे, सांगायला खूप हे. म्हणजे मी पण मी ते इमॅजिन करत होते तुम्ही पत्ते खेळता लक्ष्मीकांत बेर्डे काय बोलले असतील. म्हणजे त्यांच्याबद्दल एक ऑडियन्स म्हणून पण ना जितकं ऐकू तितकं असं कमी वाटतं की त्या माणसाला कसं सुचायचं ना, इथूनच सुरुवात आहे. म्हणजे ज्यावेळी फुटबॉल, त्या काळामध्ये फुटबॉल जरा लोकांना कळायला लागला होता आणि फुटबॉलच्या वर्ल्ड कप चालू होतं, रेड कार्ड, ग्रीन कार्ड, येलो कार्ड, ते त्यांनी त्या नाटकात आणलं होतं बिघडले स्वर्गाचे द्वारमध्ये. तो देवांना वगैरे रेड कार्ड दाखवायचा, ते त्यांनी त्यामध्ये आणलं होतं आणि इतकं त्याचा वापर चांगला केला होता त्यांनी. म्हणजे त्याला जे सुचायचं ना, म्हणजे मी तुला सांगू का, म्हणजे आज प्रयोग आहे तर आत्ता काहीतरी नवीन त्याकडून मिळणार आहे आपल्याला, असं नेहमी सगळेच तयार असायचे. आणि तो सगळं कॅल्क्युलेटिव्हली करून यायचं सगळं. एका प्रयोगामध्ये मी उचलमागडी करताना आम्ही यमदूत असायचो, मी आणि पाटकर. तर आम्हाला वेळ असायचा, 25-30 मिनिटांनी आमची एंट्री असायची. असं कर्टन असायचा, ते समोर चालायचं त्या याचं राजा गावडे आणि त्या दोघांचं. आणि मग आम्ही त्याचा जीव घ्यायला येतो ना, तर असं तो उघडलं तर पाटकर काही 25 मिनिटं असायची ना. पाटकर चांगला हे पण आहे, पण पेंटिंग वगैरे करणार. तर काय करणार, तर तो मला कधी कधी वक्रतुंड, यमदूताला काय 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 करायचं, चित्र काढत बसायचं. आणि तो नेहमी आहे ना, नेहमीचा पाठमोहराच ऑडियन्सला पाठ करून आमच्याकडे तो एवढा फुटायचा ना, त्याला माहिती आहे काय बघायला मिळणार आहे समोर वाढायला, मला माहिती ना, असं असायचं. आणि असं करत करत मग आमचं ते म्युझिकवर एंट्री होती, 1-2-3 1-2-3 1-2 यायचं. आणि आल्यानंतर त्यांनी माझं असं केलं इथे, आम्ही ते हे लावलेलं असतं ना सगळं ते यमाचं, त्यामुळे हे उघडं असायचं. असं केलं आणि इथे असं त्यांनी असं केलं, इथे काळा टिका आला, काळा कलर. एवढी ऑडियन्स हसली, एवढ्या टाळ्या आल्या. मी म्हटलं याला सुचतं कसं बरं. हे त्यांनी काळं आधीपासून लावून घेतलंय, म्हणजे पहिल्या जेव्हा एंट्री घेतली तेव्हापासून काळं लावून ठेवलंय हाताला. म्हणजे ह्याचा कलर बघा माझ्या इथे उठतो, असं काळा कलर. म्हणजे हे सुचणं ना अमेझिंग अमेझिंग. त्याच्यासारखं मला म्हणजे बोलता पण नाही येणार, इतकं तो घडवायचा सगळं. आणि आज प्रशांत दामले, भरत जाधव, ही जी लोक आहेत, ही आज जी काही आहेत ती त्याची पॉलिसी वापरतात. आज दोन्ही लोक, खूप मोठी गोष्ट आहे, आज दोन्ही लोक करोडोपती आहेत. आज प्रशांत दामले किंवा भरत जाधव बिकॉज ऑफ अजून नाटकावर झालेत, ते फिल्मवर नाही, कळलं. आणि अजूनही नाटक त्यांच्यात. आणि ते सगळी पॉलिसी जी आहे ती लक्ष्मीकांत बेर्डेची आज ते त्याला फॉलो करतं. त्यामुळे ग्रेट होता. आज जर तो असता तर आज आणखी कुठेतरी तेच विचार. इनफॅक्ट जेव्हा नवरा माझा नवसाचा अनाऊन्स झालेला तेव्हा एक होतं की हे तावडे ॲज अ ड्रायव्हर होते. सो तेव्हा हे पण ह्या चर्चा रंगली की लक्ष्मीकांत बेर्डे असते तर मे बी ते म्हणजे सचिन, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. सो ही तिघडी नक्कीच पाहायला मिळाली असते. आणि ड्रायव्हरपेक्षा त्यांनी 2 कंडक्टर केले असते, काही केलं असतं दोघांसाठी. आणि असता तर आणखीनच धमाल आली असती, म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे त्यांनी, तुम्ही फिल्म ज्यावेळी सुरू होते त्यावेळी सचिनजींनी लिहिलं आहे लक्ष्मीकांत बेर्डेला विनोदी चित्रपटाची हे म्हणून, असं त्यांनी पहिलं सुरू होतं पिक्चर त्यावेळी. कारण त्यांनी जो विनोदाचा एक तो बेंचमार्क सेट करून ठेवलाय ना, मला त्यावरच यायचं की हल्लीची कॉमेडी त्याकडे कसे पाहता. नाही, हल्लीची कॉमेडी खरंच खूप चांगली आहे. आपण आज हास्य जत्रा बघतो, हवा येऊ दे बघतो. आज हास्य जत्रा आणि हवा येऊ देने मला मोठं केलं असं मी म्हणतो.
म्हणजे मी हास्यजत्रा पण केले, हवायोध्ये पण केलंय, पण ही लोक आज मी असो नसो माझ्या नावावर काहीतरी विनोद, माझ्या नावावर काहीतरी चालूच असतं. असा एकही एपिसोड नसेल की जिथे वाड्याचं नाव नाही किंवा माझं कॅरेक्टर करतोय भारत गणेशपुरे किंवा काही असं सतत चालू असतं. त्यामुळे त्यांच्या कॉमेडीबद्दल मला काही मतच नाही आहे. पण मला ओव्हरऑल फिल्म करताना त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. कारण फिल्म हा ग्राफ असतो, तो ग्राफ त्यांनी करणं. आत्ता काही फिल्म मी बघितल्या ज्यांनी त्या लोकांनी केलेल्या फिल्म बघितल्या मी, तर त्यामध्ये मला असं वाटतं की तो ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. शेवटी संहिता, स्टोरी मला सांगता आली पाहिजे. स्टोरी अगदी सामान्यपणे, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला ती स्टोरी कळली पाहिजे. की आज मला रसिकांनी फोन केला, मग मी बराच मध्ये फोन झाले, मग नाही घेतला, मग घेतला, मग मी इथे आलो, मग खाली ती उभी होती, मग ती मला वर घेऊन आली, मग मला चहा दिला, मग मी इथे आलो. ही अशी स्टोरी इतकी सरळ सांगता आली पाहिजे. बरोबर राहत नाही. आणि जितकी तुम्ही सोपी आणि साधारण कॉमेडी कराल ना, म्हणजे कॉमेडीसाठी उगाच कॅमेरे बिमेरे अच्चे तच्चे लावून काही उपयोग नाही. शेवटी तुमचा कंटेंट महत्त्वाचा असतो. तो कंटेंट चांगला असेल तर असं बघा तुम्ही सगळ्या कॉमेडीवर आज बासू भट्टाचार्य असतील किंवा सगळेच जेवढे आमचे ऋषिकेश मुखर्जी असतील, मला ऋषिकेश मुखर्जींचा एक किस्सा सांगावासा वाटतो. या निमित्तानं मी एसबॉस करायचो आणि एसबॉस म्हणजे मी जवळजवळ 652 एपिसोड केले त्याचे. तर त्यामध्ये आणि सगळे दिग्गज आसिफ शेख, राकेश बेदी, कविता कपूर, भैरवी आणि खूप खूप लोक आली त्यामध्ये मी पण असायचो. आणि ते करत असताना ना राकेश बेदी ते म्हणाले, राकेश बेदी त्यांच्याकडे फिल्ममध्ये काम करायचं ना, तर त्यांनी राकेश बेदींना बोलवलं आणि नंतर ते आहे ना फक्त इथून व्यवस्थित, नंतर बाकी त्याचं डायलिसिस म्हणा किंवा खूप त्रासदायक होतं. तर ते इथून मात्र एवढे शार्प होते, इथून म्हणजे असं वाटणार नाही इकडनं बघितलं ना माणूस ओके फिट आहे. तर ते एवढं शार्प होते. तर ते म्हणाले की यार वो डायरेक्टर को लेके आओ ना तुम्हारे एस बॉस के, उनको मेरे को मिलना है. ते गेले राजन वाघदरे, ऑफकोर्स आम्ही त्याला कॉमेडी किंग म्हणतो आज. आज तुम्ही माधुरी दीक्षित असेल, त्यानंतर कभी इधर कभी उधर असेल, ऑल द बेस्ट जो म्युझिकल होता, त्यानंतर 2 और 2 5 असेल, असं खूप सारे शोज हे ह्याचे डिरेक्टर आहेत. ते जनक आहे माणूस, तो कॉमेडी किंग. आज जे भाभी वगैरे बघतो आपण किंवा समीर कुलकर्णी बघतो किंवा अमित दामले बघतो किंवा आमचा शशांक बाली बघतो, हे सगळे त्याचे असिस्टंट आहेत. गिरीश मोहिते तो त्याचा असिस्टंट होता, ज्ञानेश बालेकर त्यांचे असिस्टंट आहेत. एवढे डिरेक्टर्स त्या माणसाने दिलेत आणि आज तेही सगळे दिग्गज डिरेक्टर्स आहेत आज तर त्या असा जो माणूस होता त्याच्याबरोबर काम करायचो आम्ही लोक, एवढी धमाल यायची. तर एसबॉस करत असताना ते म्हणाले त्याला घेऊन गेले. सर राजनजी बोला, अरे सर. आणि त्यांना सवय होती आणि आवडत्या माणसाला चॉकलेट द्यायची, कॅडबरी असायचं मोठं, ते दिलं त्यांनी आणि असं वगैरे. अरे क्या डिरेक्शन काय असं तसं वगैरे. आणि मग ते म्हणाले की एक बात बोलना था मुझे. आप बोलो. आप उस सद्दू जो कैरेक्टर है ना उसमें, उसका नाम मेन लिस्ट में नहीं आता है, तो आप जरा करो ना. आणि राजनजींना असं झालं, राजनजी लगेच आले तिकडे, एडिटरला सांगितलं की बाबा वाडकरचं नाव त्या आपल्या सगळ्यांबरोबर टाक, राकेश बेदी यांच्याबरोबर. ही माझ्यासाठी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती, आयुष्यपत. मी म्हटलं ऋषिकेश मुखर्जी. आणि मग नंतर आम्ही अख्खं ग्रुप गेलो होतो त्यांना भेटायला, जाण्याच्या जरा आधी, साधारण 1 वर्ष असेल गेलो होतो. तेव्हा पण त्यांनी मला अक्षरशः जवळ घेऊन वगैरे ते कॅडबरी दिलं. इतके सगळे लोक होते, त्यांना नक्की मला दिलं. आणि माझ्या आयुष्यात तुला सांगू का, पुळेकर तर आलाच आला, तो तर पहिला गुरु माझा. त्यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर असेल, विश्राम बेडेकर असेल, दिलीप कोल्हटकर असेल, पुरुषोत्तम बेर्डे, कुमारस्वामी, ही सगळी दिग्गज लोक माझ्या आली त्यानंतर बायको असून शेजारीला ऑफकोर्स आमचा तो डिरेक्टर आमच्यापैकीच होता. पण ही लोक आली त्यामुळे मी घडलो असं मला वाटतं.
मला माझ्या आयुष्यात फिल्ममध्ये सुद्धा पहिली फिल्म तुझ्या वाचून करमेना, दॅट इज दामू केंकरे. दुसरी फिल्म चंगू मंगू. तिसरी फिल्म बाकी आणि मग लगेच तेजाब. असं सगळे सगळे चांगली लोक भेटत गेली. तेजाबचा तुम्ही विषय काढलाच. माधुरी दीक्षित, अनिल कपूर मगाशी उल्लेख केला, तर त्यांच्यासोबतचे काही किस्से, एकूणच हिंदी ज्या ज्या कलाकारांसोबत कामं केली, हिंदीत कामं केली, करतायत, त्याचे काही आठवणीतले किस्से? तेजाब तर मी तुला सांगतो ना, तेजाब असेल, लक्ष्मीकांत असेल, इरफान असेल, ह्याच्यावर मी एक तुझा एपिसोड होऊ शकतो. एवढ्या गोष्टी. तेजाब इज लाईक नथिंग. म्हणजे तेजाब मला आठवतं पहिला प्रतिघातला पण बोलवलेलं, पण प्रतिघातला आम्ही गेलो. आम्ही नाटकवाले ना, त्यामुळे मुंबई नाटक आम्हाला वाटलं नाटकावर आपलं प्रेम ना, फिल्म काय माहिती नाही आपल्याला. तर मग आम्हाला तेजाबला बोलवलं त्यांनी पुन्हा. तेजाबला म्हणजे पाटकरला सांगितलं, अरे त्या अजून एक पाहिजे म्हणून. ते केतन त्यांचा मेहुणा जो आहे तो म्हणाला, तर पाटकर मला नाही तसं आपण जाऊया. आमचा दिनानाथला प्रयोग होता, तो प्रयोग संपून आम्ही दोघं बाईकवर गेलो आणि महबूब स्टुडिओमध्ये होतो. महबूब स्टुडिओमध्ये इथे 2 बायका, 2 पुरी, 1 बाई बसले आणि समोर याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये जिथे आणि आतमध्ये 100 लोक वाजवत आहेत. मिक्सिंग चालू होतं 1, 2, 3 गाण्याचं रिदम. तर प्यारेलाल आणि चंद्राजी समोर. तर त्यांनी मला बघितलं असं, बस शॉर्ट चालू. आणि त्यावेळी प्यारेलाल म्युझिक चाललंय, 100 लोक वाजवत आहेत. त्यातून इथूनच सांगायचे, अरे रसिका, वो 2 चॅटी तुम्हाला कम आ गया. आम्हाला काटा येतो. मला मी कुठले काय माणूस आहे. म्हणजे आम्हाला खरंच सांगतो ना, खूप चांगली लोक, खूप टॅलेंट भरलेली, आणि ते शिकवत गेले आम्हाला. बाबा आझमी कॅमेरामॅन, तो एवढा प्रेम करायचा आमच्या दोघांवर. त्याने आम्हाला सांगितलं, त्याने पहिला त्या डोळा बघायला दिला आम्हाला. आणि अक्षरशः स्टॅन्डबॅक एवढा मोठा कॅमेरा, त्यात बघितलं ना धस्स व्हायचं, असं एवढं दिसायचं क्लीन त्यातून. म्हणजे मी तर सांगतो ना, खूप नशिबान आहे मी. तर ते बघितलं. मग चंद्राजी आले, हा बाबा रविवारी यायचं तुम्हाला, तुला ॲड्रेस केतनला सांगतो द्यायला, पण लक्षात ठेव इराणी आहे ना, तिकडे आरबीआयचं ऑफिस आहे मेन, त्या गल्लीमध्ये असतं. तर आम्हाला माहिती आहे, आम्ही बँक ऑफ इंडिया ना, आम्हाला सगळे हा आम्हाला माहिती आहे. मग गेलो सकाळी, तर बघ हीच होती बसलेली, माधुरी दीक्षित होती 2 मुलींमध्ये. माहितीच नाही आम्हाला. तर ही हिरोईन होती आमची माधुरी दीक्षित. तर मग ते सीन केला. आता सीन करताना पण तुम्ही जो बघता, तर 10 रुपयाची नोट पडली आहे, हे सगळे सीन आम्ही एनॅक्ट करायचो. हे बघायचे आणि मग करायचे. चंद्राजींना माहिती होतं ना आम्ही थिएटरवाले आहेत, त्यामुळे एक इम्प्रोवाइज करतात छान, ते आम्ही करायचो. त्यानंतर माधुरीचं आणखीन म्हणजे का ग्रेट आहे बाई, का एवढी झाली. कारण का आम्ही सो गया जे गाणं आहे आमचं, सो गया ये जहां, ते गाणं चालू होतं. आणि ते गाण्याला काही कोरिओग्राफर नव्हता, ते चंद्राजींनी डिरेक्ट केलेलं नाही. गाणं कम्प्लीट पिक्चराइज त्यांनी केलं. तर आमचं ते 8 दिवस चालू होतं सो गया. बापरे, 8 दिवस शूटिंग गाण्याचं. आणि ते चालू होतं, ते म्युझिक पीस येतो एका ठिकाणी, तारा ते म्युझिक पीस आलं तर काय ह्याच्यावर तर काय करायचं मला माहिती. ते म्हणाला, अरे बापरे म्युझिक पीस, ते काय करणार. 2 वाजले होते रात्रीचे आणि नाईटचं शूटिंग. तर ते म्हणाले, माधुरी डान्सर आहे, तर माधुरीला सांगितलं, माधुरी यार हे म्युझिक आहे, ह्याच्यावर जरा यांच्याकडून स्टेप करून घे ना तू. मग तिने ते आमच्याकडून 3 वाजेपर्यंत 1 तास सगळी बसून घेतली आणि मग आम्ही ते शूट केलंय 3:30 पावणे 4ला. हे काय एखाद्या वेळी कसं असतं ना, मला असं वाटतं की तुम्ही 100% ज्यावेळी एखाद्या शोमध्ये असता, जे काही करता आयुष्यामध्ये, नॉट इव्हन ॲक्टिंग, तुम्ही जे काही कराल, आई वडिलांनी सांगितलेलं कुठेही 100% राहायला तिथे 100% राहणं गरजेचं आहे. कारण का तेच तुम्हाला देतं मिळून.
पुढे काहीतरी. सर आजची पिढी आपण मी म्हणते एकतर आहे की आजची पिढी कलेकडे किंवा कोणत्याही मूवीज असेल वेब सिरीज असेल त्या कलाकृतींकडे कशी पाहते असं तुम्हाला वाटतं? नाही, आजची पिढी खूप छान आहे. आता मी विनय आपटेचा मुलगा आहे विहान, त्यावर शॉर्ट फिल्म करणार आहे उद्या परवा. तर ही मुलं हुशार आहेत, पण त्यांना फोकस करायची गरज आहे. त्यांना त्यांच्यात चुका नाही हे असं नाही असं. त्यांना ते मिळत नव्हतं. मग मी वर्षभर माझ्या कोळी लोकांना फोन केला की यांना जागा द्या, थोडं त्यांना पैसे नाही यार 1000 रुपये देतील ते 1000 रुपये करा ते करणार ते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्यांना इन्कॉर्पोरेट करावे लागतात, तर ते बरोबर करतील असं मला वाटतं. खूप हुशार आहेत आजकालची मुलं, तुम्ही सगळेच. पण त्यांना फोकस करणं, त्यांना काय करायला पाहिजे, त्यांना ती जाण करून द्यायला पाहिजे. आता मी जे काही बोलतोय ते जे कोणी तरुण लोक बघत असतील त्यांनी खरंच त्याचं ॲप्लिकेशन केलं पाहिजे स्वतःकडे. कारण का मी सगळ्यांना म्हणतो, आमच्या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला थिएटर करणं गरजेचं आहे. आता आपण असं सुदैव मानूया किंवा आता पुढचं ज्यावेळी येईल सरकार, त्यावेळी ते निदान या बालनाट्य स्पर्धेकडे बघेल शासन, असं मला वाटतं की त्यांनी बघावंच. आणि मग तर सगळं पुढचं इंटर कॉलेज तर आहेच आपल्याकडे, पण इंटर कॉलेज सुद्धा आता कमी झालं आपल्याकडे. पूर्वीसारख्या त्या फेस्टना एक वेगळंच रूप आलंय, त्याला म्हणजे इव्हेंटचं रूप आलं ऍक्च्युली, कळलं? ते इव्हेंटचं रूपची गरज नाही. आणि अलीकडे आलं म्हणजे मी जेव्हा मी रुईयाची स्टुडंट आहे, तर मी जेव्हा पासआउट झाले 2015 मध्ये, तेव्हा एक खरंच ऍक्च्युली फेस्ट होतं किंवा त्या स्पर्धा असायच्या. पण आता ते कोणत्या तरी ऍक्टर ऍक्ट्रेसना आणणं आणि मग त्या गोष्टी करणं या खूप होत आहे. नाही, खूप 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 ते आता म्हणून म्हटलं नाही, त्याला इव्हेंटचं स्वरूप आलं एकदम अचानक. आणि इव्हेंट करून काय होत नाही. तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्हाला मेहनत केली पाहिजे बॉस, तरच काहीतरी होईल आयुष्यात, नाही तर नाही. मी तर म्हणतो कुठचेही वर्कशॉपच्या अगेन्स्ट आहे, पण एक वर्कशॉप आपण केलं पाहिजे. कारण का आपल्याला बेसिक नॉलेज तेथून कळेल. तेवढ्या पुरता करा, बाकी करू नका. कारण सगळे वर्कशॉप करणारे पैसे कमवतात, पैसे घेतात तुमच्याकडून आणि काही करत नाही त्या मुलांसाठी. त्याचं मला दुःख आहे, कळलं? कारण का मी सत्यदेव दुबेकडे, मला त्यांनी कधी म्हणजे असं ट्रेन नाही केलं, पण मी नेहमीच त्याकडे जाऊन बसायचो. तो म्हणत नाही लूंगा मैं तेरे को, मेरा वर्कशॉप कर फिर लूंगा, तब तक नहीं लूंगा. पण आमच्या नशिबाने काय झालं होतं, आम्ही कॉलेजमधून आलो आणि आम्हाला लगेच पिक्चर्स मिळाले, लगेच कामं म्हणजे सगळे दिग्गज लोकांबरोबर कामं करत गेलो आम्ही. त्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला अक्षरशः. आणि तुला खोटं वाटेल, टचूड पाटकर आहे, मी आहे, प्रशांत आहे, आजपर्यंत आम्हाला खरंच आमच्याकडे वेळच नसतो. नाही, चांगली गोष्ट आहे ना. मी तुलाच कितीतरी डॉज दिलाय. बरं, मगाचपासून विजय पाटकर सरांचा विषय सुरूच आहे. मला तुमच्या आणि त्यांच्या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं. म्हणजे जिकडे जाईल तिकडे वाडकर आणि पाटकर असे एकत्र चिटकलेले काय? तेजा आणि तेजाब होतं, तेजाब नाव. तर ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे आम्ही आलो ना, तेजाब कुठे आहे तेजाब असं ते त्यावेळी आम्हाला नाव दिलं होतं त्यांनी. तर पण पहिल्यापासून म्हणजे पाटकरला मी कॉलेजमध्ये आणणारच मीच. जो पहिल्या एकांकीला आला होता परस्पर पाहुणे वराला, पुळेकरांना बघितलं, त्यांनी बघितलं, भेंडी बाजारमधला मुलगा, त्यांनी बघितलं, अरे बापरे, हा माणूस सॉलिड बोलतो, सॉलिड ओरडतो यांच्यावर, म्हणजे वाडकरवर पट्ट्यावर ओरडतो म्हणजे काय म्हणजे. तो बोलला असं करून तो गेला सोडून. हो, त्यांनी ते इथे आलेले मागच्या वेळेस, पण तेव्हा त्यांनी हा किस्सा आय थिंक सांगितलेला की मला नाही करायचं, मी जातो. मग मी त्याला दुसऱ्या वेळी परत गेलो, जे माझी पहिली चोरी जी एकांकिका होती तेव्हा मी परत गेलो आणि आलो, चल. मग तो आला, मग त्याच्यासाठी नाटकं केली आम्ही. म्हणजे दिंड वगैरे असतील सगळी, चल नाना चल वगैरे सगळी त्यासाठी केलेली नाटकं ती. त्यामुळे पाटकर म्हणजे आजही फक्त आम्ही वेगवेगळे राहतो असं मला वाटतं. अदरवाईज आम्ही खूपच दोघं एकमेकांचं पूरक आहोत. आणि मला असं वाटतं भांडणारी लोक पाहिजेत आपल्या आजूबाजूला. आपल्याला नडणारी लोक पाहिजेत. हे तू चूक करतोयस, हे तू बरोबर करतोयस, हे इथे हे कर, असे सांगणारी लोक पाहिजेत, तरच खरं मैत्री असं मला वाटतं. ऍक्च्युली जिकडे वादावाद होत नसेल किंवा ऑल द टाइम आय कांट से ना की ओके हा तुझं बरोबर आहे, हे जिथे असेल ती मैत्री खरी नसते असं ऍक्च्युली माझं पण मत आहे. नाहीच नसते. विरोध केलाच पाहिजे. आणि
आणि तो मतभेद नसतील ना तर मनभेद नसले पाहिजे. हा येस. पण आम्ही अदरवाईज बापरे, आज तुला खोटं वाटेल, माझी बायको आणि त्याची बायको हे नर्मदा परिक्रमेला जाणार आहेत उद्या. ओ म्हणजे ते एक बरं पडतं की बायका बायका फ्रेंड झाल्यात. अदरवाईज आम्ही ज्या वेळी गेलोय बाहेर पिकनिकला तर आम्ही जनरली म्हणजे अवॉर्ड देतो कपलला. तर प्रत्येक वेळी त्यांना राजू आपलं विजय पाटकर आणि सरोज यांना अवॉर्ड मिळालेला आहे. व्हॉट अ कपल आई शपथ. पाटकर एवढा चिडणारा माणूस आहे आणि वेळेचा खूप पक्का माणूस. ऑन टाइम वेळ पाळणं. म्हणजे मी तुला प्रत्येक वेळी डॉच केलं ना, तो अजिबात नाही. तो त्या वेळेला आला तो तुला चिडेल, तू बोलली होती तू आली नाही असं लगेच. त्यामुळे ग्रेट आहे तोही. आणि त्यावेळी मला मंगेश कुलकर्णींनी नाव दिलं होतं काळा संजीव कुमार म्हणून. ते काम माझ्याकडून ते विजयनी करून घेतलं होतं. फॅन्टॅस्टिक. हर्षाने लिहिलेली होती ती, हर्ष शिवशरणी. त्यामुळे तो इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. मला विजय पाटकर ॲक्टर तर आहेच नो डाऊट, पण ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याने यावं असं मला खूप वाटतं. आणि ही विल बी म्हणजे त्यांनी जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की नक्कीच तो सुपर डुपर डिरेक्टर होऊ शकतो. इज अ सुपर डिरेक्टर. आणि मराठी 8 फिल्म केलेली. अजून थोडा पुश. म्हणजे सोपं नाही 8 फिल्म डिरेक्ट करणं आणि प्रोड्यूस करणं आणि कर्जात जाणं, ते कर्ज अजून पण फेडणं. इट्स अ ग्रेट थिंग आहे. स्वतःचे पैसे काय आहे ना ते आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ह्याचे पैसे घेऊन टोपी लावायचे, आपले पैसे काढायचे, ते धंदे आम्हाला सुचत नाहीत आणि सुचणार पण नाहीत. पण आज मी म्हणतो ना की तुम्हाला विद्या प्राप्त होते बरोबर, पण त्या विद्येचा ज्यावेळी तुम्ही दुरुपयोग करता त्यावेळी ती विद्या पण तुम्हाला सोडून जाते. आज आपल्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत, आज त्यांच्या एकही फिल्म नाही चालत आहे. सिरियलमध्ये सुद्धा एकही म्हणजे त्या माणसाने असं अरे काय सिरियल अशा सिरियल्स केल्यात आणि आज त्या माणसाकडून एकही सिरियल चांगली होत नाही. याचं कारण तुम्ही प्रतारणा केली. अदर इंटरेस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भोगावंच लागते इथेच, म्हणजे लांब जायची गरज नाही. त्यामुळे प्रामाणिक राहा, 100% करत राहा. जेव्हा तुम्हाला मिळायचं तेव्हा मिळणारच आहे. बरं, तरुण भारतबद्दल मगाशी आपण बोलताना तुमचं आणि तरुण भारतचं एक वेगळं नातं आहे, मला त्याबद्दल ऐकायचं आहे. म्हणजे खूपच ग्रेट आहे. माझा एक किस्सा पहिला म्हणजे आधीपासूनच होतं, कारण सिटी लाईटला आपण सगळे त्यावेळी काही नसायचं, त्यावेळी तिकडेच प्रमोशन असेल, म्युझिक लॉन्चिंग असेल, सगळं तिकडे व्हायचं. आजही होतं म्हणा. पण एकदा काय झालं, मी गेलो होतो आणि माझा मोबाईल कुठेतरी राहिला तिकडे असं काहीतरी, आणि मी नेहमीप्रमाणे इकडे तिकडे करत तो आणि तो गेला तिकडनं. ओके. किती सालची गोष्ट आहे? 10-12 वर्ष झाली. आणि गेला आणि अरे मग मी यांना कंप्लेंट केली. अरे यार तुम्ही सगळेजण होतात तिकडे, असं तुम्ही CCTV बघा वगैरे सगळं झालं. तर गेला म्हणजे गेलं. आणि मला 10 दिवसांनी फोन आला एक तरुण भारत, सर तुम्हाला बोलवलं आहे. गेलो, म्हटलं काहीतरी असेल, म्हटलं गेलो. तर मला फोन दिला मॅडम. म्हटलं हे गेस्चर केवढं मोठं आहे. तो एक किस्सा. आणि मग नंतर मग ती आणखीन ओळख वाढली. मग मी कोणाला पाठवायचं असं सजेस्ट करायचं, बरं थांब किती जास्त मॅडमना बोलतो असं करून मग मॅडमना समजायला जाऊ द्या असं करून. सो मला असं वाटतं की तरुण भारत खरंच म्हणजे खूप आमच्यासाठी तरी म्हणजे खूपच म्हणजे आज सिटी लाईटसारख्या ठिकाणी, दादरसारख्या ठिकाणी, माहीमसारख्या ठिकाणी आज त्यांनी मराठी फिल्म चालावं म्हणून थिएटर ठेवलं आहे. ग्रेट खरंच. नाहीतर आपल्यालाच थिएटर मिळत नाही. आजही तीच बोंब आहे. ती वेगळीच एक आत्ता मुनगंटीवारनी सुधीरजींनी अनाऊन्स केलं होतं, त्यांना लेटर पण पाठवलं आहे आता की तुमच्या सगळ्या ज्या हे काय म्हणतात टेक्निकल शब्द आहे ते तुमचं कॅन्सल करतो आम्ही. तर लगेच सगळेजण आले ते लोक, मल्टिप्लेक्सवाले सगळे आले. अरे नाही असं कसं. मग ते आता होईल
त्या म्हणजे आता आता हे जरा आचारसंहिता आहे, त्यामुळे ते झाल्यानंतर नक्कीच होईल की निदान एक थिएटर, एक कुठतरी स्क्रीन हा मराठीसाठीच असणार. बरोबर. आणि ते असलंच पाहिजे, कारण एकीकडून आपण असं नाही म्हणू शकत की मराठी मूवीज चालत नाही, पण चालत नाही तर त्याला प्रेक्षकही हवं आणि थिएटरही हवं, शोज पण हवे. नाही, आणि कसं आहे ना, आज तुम्ही साऊथमध्ये गेलात ना, साऊथमध्ये काय त्यांच्यासाठी त्यांची फिल्म म्हणजे देव आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लाईनीत थिएटर असतात. लाईनीत म्हणजे इकडचा माणूस बघितला की तो लगेच दुसरीकडे पिक्चर बघायला जातो, तिथे तिकडे जातो. इव्हन तो तेजाबला माझ्याकडे तो फोटो कुठे गायब झाला आहे, कारण माझ्या बँक ऑफ इंडिया तेव्हा तो होतोच आम्ही बँकेत, तर त्याने एक फोटो काढला होता. त्यामुळे आमचे पण असे मी इकडे पाटकर म्हणतो मोठे पोस्टर्स, ते बघून वेगळंच वाटलं. ते चाल गेला फोटो तो माझ्याकडून. तर असं लोक आहेत, ते लोक बघ आज इंडस्ट्री का तिथे 5, 7, 8, 8, 8, 10 करोडची एक फिल्म असते, रिजनल फिल्म. तर ते का त्यांच्याकडे खूप डिसिप्लिन आहे, खूप म्हणजे आज तू किती मोठा असेल, रजनीकांत असेल तर तुझी एवढीच जाहिरात असणार. तू मोठा आहे म्हणून मग एवढी मोठी, नो सॉरी, आपला रूल आहे इतके दिवस एवढीच जाहिरात असेल तुझं पिक्चर येतो. हे आपल्याकडे नाही पाळत. आज मराठीने ठरवलं की बा चला आठवड्याला 2च पिक्चर आपण करूया, तर का नाही चालणार फिल्म? ते त्या रेसमध्ये आपण 4-4, 5-5 पिक्चर काढतात कसे चालणार? आणि कोणी येऊन डिरेक्ट करतोय, कोणाला प्रोड्युसर भेटतात, काय करतात. आणि आमच्याकडे किती लोक येतात, 50-60 लाखामध्ये पिक्चर करूया. अरे हाऊ इज इट पॉसिबल? कसं शक्य होणार? कसं आज ज्यावेळी तुमच्या समोर मानापमान विनापमान अशा सगळ्या आता फिल्म येतात, या सगळ्या 10-11, 12 करोडच्या फिल्म आहेत. त्या लेवलवर तुम्ही कुठेतरी असलं पाहिजे, बरोबर, तर तुम्ही दिसाल ना, तुम्ही कम्पेअर होणारच. आणि सगळ्यात मोठं म्हणजे OTT प्लॅटफॉर्म हा तुमच्या डोक्यावर बसलेलाच आहे. आणि फक्त OTTचे कन्झ्युमर्स फक्त तरुण नाही आहेत, ऍक्च्युली वयोवृद्ध पण आहेत की जे सगळेजण OTT बघतात. आणि आफ्टर कोविड तर तो OTTवर काय म्हणतात ऑडियन्स खूप जास्त डायव्हर्ट झालाय. कळलं. पण मला शेवटी तेच म्हणायचं की शेवटी फिल्म आता शैतान लागलाय, किंवा आता आपला बाईपण हा पण पिक्चर होता. बाईपण आणि सैराट यांनी जेवढा बिझनेस केला तेवढा कोणत्याच पिक्चर अजूनपर्यंत नाही केला. तुमच्या एरातले तर तो वेगळाच आहे, तिथे तर प्रत्येक पिक्चर सुपर डुपर हिट होतं. पण जे नवीन सैराटने सुरू केलं त्याच्यानंतर माझ्याकडे सगळ्या ट्रॉफीज आहेत. चिकट नवरा असेल, नवरा माझा नवसाचा असेल, सगळ्या ट्रॉफ्या मिळाल्या आम्हाला. 25 झाले की ते सगळं गेलं. आता इथे मुश्किलीने 1 आठवडा काढला तरी खूपच आहे. आज म्हणजे काय 3 दिवस चालले पिक्चर आपला, तो वीकेंड निघाला, जर पैसे मिळाले पण खूप रॉंग टेकिंग, खूप चुकीचं आहे. बरोबर, बघूया आता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभिजित मानसेंनी मांडलेली अत्यंत महत्वाची गोष्ट, आपला OTT प्लॅटफॉर्म शासनाचा का नसावा? ओके, तो जर असला तर सगळेच पिक्चर तिथे लागतील ना. आज OTTवर पिक्चर द्यायला पण माझा लाल इश्क नावाचं पिक्चर आहे, संजय लीला बन्साली आणि आमच्या शेखबाई, त्या सबीना यांनी प्रोड्यूस केलेली फिल्म होती. त्यामध्ये स्वप्ना वाघमारे अगेन दिग्गज डिरेक्टर, त्यानंतर त्यामध्ये कमलेश होता सावंत, त्यानंतर स्वप्नील होता, अंजना सुखानी होती, मी होतो, प्रिया बेर्डे होती. अप्रतिम पिक्चर. आणि तो पिक्चर समाव थोडंसं चालला नाही, म्हणजे मिस रिलीज करण्यामध्ये. आणि मग नंतर OTTसाठी गेला तर किती द्यावे OTT त्या पिक्चर. अंदाजच बांधायचा नाही मला, अपेक्षा मागून होणारे मला माहिती आहे, अंदाजच नाही. 26 लाख रुपये. 26 लाख, बापरे. काय बोलशील? मी खूप आधीच बोलतोय, 10-12 वर्षापूर्वी फिल्म आहे. पण तेव्हा पण असं आहे ना, त्यामुळे खूप. आणि आता कसं होतं, लोक त्या प्रोड्युसरला काय बोलतात, हे OTT पे इतना मिलेगा, फिर सॅटेलाइट राईट इतना मिलेगा, फिर असं नाही होत.
ह्याच्या या ठोकताळ्यांवर पिक्चर नाही चालत. पिक्चर तुमची जेन्युन असली पाहिजे बस. तर लोक पण जेन्युइनली पाहायला येतात. आणि जर हे 2-2 पिक्चर आले ना तर मला वाटतं खूपच फरक पडेल. आपले जवळजवळ 100च्या वर पिक्चर येतात दरवर्षी, बरोबर. मराठी मूवी एका दिवसालाच आजकाल 2-2, 3-3 रिलीज असतात आणि त्यात हिंदी मूवीज मेन येतात. सो तो क्लॅश एक्स्ट्रीम क्लॅश होतो. काही गोष्टी आपल्याला काही फिल्म माहिती पण नाही पडत येऊन गेला. ट्रू. जर 100 पिक्चर पैकी जर 2च पिक्चर चालत असेल काय रेशो आहे तुमचा? खूप वाईट रेशो, खूप जास्त वाईट. म्हणून तो सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि आपण सगळ्यांनी, मी ऑडियन्सला सांगतो की तुम्ही सगळ्यांनी आहे ना मराठी फिल्म एक काय म्हणतो एक उत्साह म्हणून किंवा एक सण म्हणून बघायला पाहिजे, मला असं वाटतं. बरं, माझ्याकडे खूप बोलण्यासारखं, आपला वेळ कमी म्हणून आपण थांबण्यापूर्वी जे तुमचं सेल्फी किंग आहे, कुठून आलंय ते? कुठून एवढी फोटो काढण्याची आवड? म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स होतं की आता एक जो शासनाचा कार्यक्रम झालेला तर तिथे तुम्ही अवॉर्ड द्यायला आले, तुम्ही गेलेले तिकडे आणि तिथे त्या फोटोग्राफरने फोटो काढल्यानंतर अमेय म्हणाला 1 मिनिट आता वाडकर काकांचा फोटो होईल. सो ती एक जी ओळख झाली आहे तुमची, काय वाटतं कुठून आलंय ते? माहिती नाही मला. ते हळूहळू आलं आणि माझ्याकडे आज 2010 पासूनचे फोटो आहेत. 2010 पासून. तर माहिती नाही पण ती हॉबी कशी आली आय डोंट नो, पण ती आली. पण आज माझं पुस्तक पण मी लिहिणार आहे त्याचं. तर मंदार जोशी म्हणतो अरे यार सेल्फीवरच एक पुस्तक काढूया का आपण झालं ते. कारण का माझ्याकडे जे सेल्फी असतात ना त्या शक्यतो वेगळ्या असतात. मी फोटो काढायचा म्हणून नाही काढत. ती एक आठवण असते, ती एक फिलिंग असते. नाही आठवण नाही, माझ्या सगळे ज्या सेल्फीजमध्ये तुला सांगू ना, म्हणजे मी आता एका ब्रॉडकास्टला पण म्हणालो की माझ्याकडे सगळे सिंगर्स एकत्र केलेला फोटो आहे. ओके. झीच्या एका याला सगळे अवधूत सगळे म्हणजे वेगवेगळे लोक सगळे एकत्र आहेत. जवळजवळ 10-12 लोक आहेत. असे नाही मे बी पुन्हा आपल्याला दिसणार. येस. आणि मला कौतुक काय वाटतं या सगळ्या लोकांचं, सेल्फी मला देणाऱ्यांचं, की ते थांबतात स्पोर्टिंगली. ते पण अवधूतला थांबायचे, स्वप्नील तुम्ही दोघं थांबा, आम्ही हिला घेतो, ए चला चला प्लीज 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 असं करून मी त्या सगळ्यांना गोळा करतो आणि मग काढतो फोटो. त्यांचेही त्याला हातभार असतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या साईडने पण ते विलिंगली असते की अरे वाडकर काका फोटो काढतात. आणि सगळ्या लोकांना मला बघितलं ना चला आता आज सेल्फी निघणार, आज आपण दिसणार. मी पण तयार आहे म्हणजे त्यासाठी आज सेल्फी हवा. स्वामींनी डोक्यावर हात ठेवलाय, काम करा तुम्ही बस. नक्कीच असाच हात राहू देत. आणि आम्ही नवरा माझा नवसाचा 2 साठी खूप एक्सायटेड आहोत. पुन्हा आपल्या गप्पा होतीलच. पण खरंच खूप छान वाटलं आणि खूप 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 थँक्यू की आय होप आपल्या सगळ्या गप्पा प्रेक्षकांना पण आवडल्या असतील. आणि नक्कीच माझ्या आणि जयवंत सरांच्या गप्पा कशा वाटल्या, अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. सर नक्की तुम्हाला त्याचा रिप्लाय करतील. आणि पुढच्या भागामध्ये अजून एक कोणता तरी धमाल कलाकार नक्कीच तुमच्या भेटीला आणेल. तुर्तास थांबूया. थँक्यू सो मच.